नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्वेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण डोजी कॅन्डल आणि मोरोबुजी कॅन्डल काय असते ते पाहिलं होतं आणि आज या व्हिडिओमध्ये आपण हॅमर कॅन्डल काय असते आणि तिचे प्रकार पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, हॅमर म्हणजे काय तर हातोडा. मग जसा एक हातोडा दिसतो सेम तशी ही कॅन्डल दिसते. वरच्या बाजूला या कॅन्डलची बॉडी असते आणि खाली एक मोठी शॅडो असते आणि याचा कलर कोणताही असू शकतो. रेड पण असू शकते आणि ग्रीन पण असू शकतो. आता ही कॅन्डल जर एका मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवरती बनली तर ती एक स्ट्रॉंग अशी बुलिश कॅन्डल असते आणि इथून मार्केटवरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. इथे आधीचा डाऊन ट्रेंड चालू होता आणि त्यानंतर ही कॅन्डल इथे ओपन झाली. इथून सेलर पहिल्यांदा प्राईजला खाली घेऊन गेले आणि इथे खाली सपोर्ट लेवल असल्यामुळे ज्यांनी आधी सेल केलेलं त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली आणि इथे नवीन बायरसुद्धा एंटर झाले आणि त्यामुळे इथून प्राईस वरती गेली आणि इथे कॅन्डल क्लोज झाली. मग आता ही हॅमर कॅन्डल आपल्याला काय सांगते की इथे खाली सपोर्ट लेवल असल्यामुळे इथे सेलर कमजोर पडलेत आणि आता इथून प्राईस वरती जाऊ शकते. समजलं. आता तुम्ही या कॅन्डलला ट्रेड कसा कराल ते पाहूया. तर पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ही जी कॅन्डलची शॅडो आहे ती या बॉडीच्या कमीत कमी दुप्पट मोठी असली पाहिजे. आता त्यानंतर सर्वात आधी या कॅन्डलचा हाय आणि लो असा मार्क करून घ्या आणि ज्यावेळी पुढची कॅन्डल हा हाय तोडून वर जाईल त्यावेळी तुम्ही इथे बाय करू शकता आणि हा कॅन्डल लो तुमचा स्टॉप लॉस राहील आणि याचा पुढचा रेजिस्टन्स किंवा स्टॉप लॉसचे दुप्पट तुमचे टार्गेट राहील. आता इथे स्टॉप लॉस म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. तर काय होतं, समजा या हॅमर कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्ही बाय केलं आणि समजा मार्केट वर न जाता समजा इथून खाली पडू लागलं तर तुमचा लॉस जास्त होऊ नये म्हणून आपण एक लिमिटेड लॉस घेतो, त्याला आपण स्टॉप लॉस बोलतो. जर बुलिश ट्रेड असेल तर आपण कॅन्डल लो किंवा सपोर्टच्या खाली स्टॉप लॉस लावतो आणि बेरिश ट्रेड असेल तर आपण कॅन्डल हाय किंवा रेजिस्टन्सच्या वरती स्टॉप लॉस लावतो. ओके, तर आपण आता चार्टवरती पाहूया. तर इथे बघा, या डाऊन ट्रेंड नंतर इथे सपोर्टवरती ही ग्रीन हॅमर कॅन्डल बनलेली आहे आणि इथून तुम्ही बघू शकता की किती चांगल्या प्रकारे प्राईस वरती गेलेली आहे. सेम तुम्ही इथे पण बघा, या डाऊन ट्रेंड नंतर एक रेड हॅमर कॅन्डल बनलेले आहे आणि तरीसुद्धा इथून मार्केट वर गेलेलं आहे. त्यामुळे हॅमर कॅन्डल ग्रीन कलरचे आहे का रेड कलरचे आहे याचा फारसा फरक पडत नाही. फक्त ती सपोर्टवरती बनली पाहिजे आणि आधीचा ट्रेंड डाऊन ट्रेंड असला पाहिजे. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता समजा ही हॅमर कॅन्डल डाऊन ट्रेंड नंतर न बनता अप ट्रेंड नंतर रेजिस्टन्सवरती बनली तर तिला हँगिंग मॅन बोललं जातं आणि ही बेरिश कॅन्डल असते. इथून मार्केट खाली जाण्याचे चान्सेस जास्त असतात. ही पण कॅन्डल रेड किंवा ग्रीन दोन्हीसुद्धा असू शकते. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. आता इथे बघा, इथे काय झालं, बायर्स पहिल्यांदा प्राईजला वरती घेऊन गेलेत. आता त्यांना प्रॉफिट होतं आहे त्यामुळे ते कुठेतरी प्रॉफिट बुक करतील. मग या कॅन्डलमध्ये त्यांनी रेजिस्टन्स असल्यामुळे प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली, त्यामुळे प्राईज इथून खाली आली आणि परत बायर्सनी प्राईस वर नेली. परंतु इथे सेलरचा एरिया असल्यामुळे बायर्स एवढे कॉन्फिडंट नाही आहेत आणि त्यामुळे इथे नवीन सेलर्ससुद्धा ॲड झाले आणि ते प्राईजला खाली घेऊन गेले. ओके, आता या कॅन्डलला ट्रेड कसं कराल, तर सर्वात आधी आपण कॅन्डलचा लो आणि हाय मार्क करून घेणार. त्यानंतर जेव्हा पुढची येणारी कॅन्डल हा लो ब्रेक करून खाली जाईल त्यावेळी आपण इथे ट्रेड घेऊ शकतो आणि कॅन्डलच्या हायच्या वरती आपला स्टॉप लॉस राहील. आपण चार्टवरती पाहूया. इथे बघा, या अप ट्रेंड नंतर इथे रेजिस्टन्सवरती ही हँगिंग मॅन कॅन्डल बनलेली आहे आणि इथून तुम्ही बघू शकता मार्केट खाली गेलेलं आहे. ओके, तर इथेपर्यंत हे दोन्ही पॉईंट हॅमर कॅन्डल आणि हँगिंग मॅन कॅन्डल तुम्हाला समजले असतील. त्यानंतर आता आपण इन्व्हर्टेड हॅमर बघणार आहोत. इन्व्हर्टेड हॅमर हॅमर कॅन्डलच्या बरोबर उलटा आहे. इन्व्हर्टेड हॅमरमध्ये कॅन्डलची बॉडी खाली असते आणि शॅडो वरती असते. आता ही इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवरती बनली असेल तर ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असते, कारण इथे बघा, या एवढ्या मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर या कॅन्डलमध्ये बायर्स सर्वात जास्त ॲक्टिव्हेट होते. ते प्राईजला इथंपर्यंत वरती येऊन गेलेले. त्यानंतर जरी प्राईस खाली येऊन इथं क्लोज झाली असेल तरी पण ही कॅन्डल आपल्याला काय सांगते की आता इथे नवीन बायर्स आलेले आहेत आणि सेलर्स आता प्रॉफिट बुकिंग करू लागलेत, त्यामुळे इथून प्राईस वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही इथे या कॅन्डलच्या हायच्या वरती बाय करू शकता आणि कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस राहील आणि स्टॉप लॉसच्या दुप्पट किंवा वरचा रेजिस्टन्स तुमचा टार्गेट राहील. आता इथे चार्टवरती बघा, इथे आधीचा ट्रेंड डाऊन ट्रेंड होता आणि डाऊन ट्रेंड नंतर इथे सपोर्टवरती बुलिश इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनलेली आहे. त्यामुळे इथून तुम्ही बघू शकता की मार्केट इथून चांगल्या प्रकारे वर गेलेलं आहे. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. त्यानंतर आता ही इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल जर अप ट्रेंड नंतर रेजिस्टन्सवरती बनली तर तिला आपण शूटिंग स्टार कॅन्डल बोलतो आणि ही खूपच स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असते,
कारण इथे बघा ही कॅन्डल इथे ओपन झाली होती आणि इथे या पॉईंटला रेजिस्टन्स असल्यामुळे इथे ज्यांनी खाली बाईंग केली होती ते आता त्यांना प्रॉफिट होते, त्यामुळे ते सेलिंग करत आहेत. आणि इथे रेजिस्टन्स असल्यामुळे नवीन सेलर्ससुद्धा ॲड झालेले आहेत, त्यामुळे इथून सेलिंग येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण इथे सर्वात जास्त सेलर्स ॲक्टिवेट आहेत. इथे या कॅन्डलच्या लोच्या खाली तुम्ही बाय करू शकता आणि या कॅन्डलच्या हायच्या वरती तुमचा स्टॉप लॉस राहील. आता इथे चार्टमध्ये बघा, इथे अपट्रेंडनंतर इथे रेजिस्टन्सवरती शूटिंग स्टार कॅन्डल बनलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथून मार्केट किती खाली पडलेलं आहे. तर अशा प्रकारे शूटिंग स्टार कॅन्डल काम करते. ठीक आहे मित्रांनो, इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. आपण आज 4 कॅन्डल पाहिलेले आहेत. यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आज आपण इथे थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.